तर जेव्हा जेव्हा पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीची तारीख जवळ येते तेव्हा त्यांचे पाय लटपटतात आणि ते दिल्लीला जातात। त्यांचे मालक दिल्लीमध्ये असल्यामुळे त्यांना तिथे जावं लागतं। कधी अमित शहांना भेटतात तर कधी मोदींना भेटतात, बाकी त्यात काहीही नाही असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून लगावलाय। राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत बरं का, ते दिल्लीत जातात, त्यात नवीन काय आहे? शिवसेना सोडण्याआधी आणि फोडण्याआधी पण ते दिल्लीत अचानक रात्री जात होते, कारण त्यांनी ठरवलेलं आहे की त्यांचे जे मालक आहेत ते दिल्लीमध्ये आहेत, ते दिल्लीत आहेत आणि त्यांना दिल्लीत जाऊन त्यांच्या मालकांशी चर्चा करावी लागते। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे दिल्लीला गेल्यामुळे संजय राऊत यांचा पोटशूळ उठला आहे। खरं तर एकनाथजी शिंदेंना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी तातडीनं भेट दिली, त्यांच्याशी संवाद साधला। संजय राऊत तुमचे नेते उद्धवजी ठाकरे सोनिया गांधींना भेटण्यासाठी दिल्लीमध्ये गेले होते। 3 दिवस दिल्लीमध्ये मुक्कामी होते। 3 दिवस सोनिया गांधींच्या दारामध्ये ताटकळत बसावं लागलं। सोनिया गांधींनी तुम्हाला भेट दिली नव्हती, त्यामुळे दिल्लीच्या गप्पा तुम्ही करू नका। सोनिया गांधींसोबत मुजरा करण्याचं काम संजय राऊत तुम्ही करतायत, तुमच्या पक्षाचे नेते करतायत। आणि राहिला प्रश्न निवडणूक चिन्हाचा, तर जनतेच्या कोर्टामध्ये जनतेनं धनुष्यबाण हे एकनाथजी शिंदे यांच्याकडेच आहे हे सांगून दिलं। विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये खरी शिवसेना कोणाची आहे, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कोण पुढे चालवतं याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब केला। त्यामुळे सेनेचं चिन्ह आणि खरी शिवसेना एकनाथजी शिंदेंची आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं विधानसभेच्या निकालामध्ये दाखवून दिलं।